नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज युतिका ताईचा संगीतचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर मेहंदी आणि एका साईडला वडे सुद्धा करायला घेतलेत, पीठ वगैरे मळायला घेतलंय आणि युतिका ताईचं लग्न होतंय। कॅन यू बिलीव्ह गाईज? फायनली मी काल रात्री इकडे वस्तीला आलोय आणि आम्ही काल रात्री संगीतची प्रॅक्टिस केली। युतिका ताईचं ब्राईड टू बीचा छोटासा केक कटिंग केला आणि सकाळपासून आमची गडबड चालू आहे। सकाळी 7 पासून युतिका ताई बसली आहे मेहंदी काढायला आणि मेहंदी काढण्यासाठी 2 मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत। त्यांचं पण इंट्रोडक्शन तुम्हाला देतो या ब्लॉगमध्ये। आणि खूप सुंदर मेहंदी काढली आहे, एकदम पटापट मेहंदी काढली, दोन्ही हातांवर दोन्ही पायांवर। आणि युतिका ताई खूप छान दिसते आज। दे आवाज येणार। तर युतिका ताईची मेहंदी सुरू आहे आणि खूप सुंदर मेहंदी काढली आहे। सो आपण आता मेहंदी आर्टिस्टचा थोडासा इंट्रोडक्शन घेऊया। तर ताई, नाव काय तुमचं? सोफिया। आणि कुठून आहात आपण? उरण भौरा। आणि कधीपासून मेहंदी काढताय? 8th स्टँडर्ड। 8वीला असल्यापासून त्या मेहंदी काढतायत, उरण भौऱ्यातून आहेत। आणि सकाळ सकाळ आल्यात युतिका ताईसाठी आणि त्यांची पार्टनर सुद्धा आहे इथं खाली। आणि खूप सुंदर मेहंदी काढली। युतिका ताई, तुला काय बोलायचं आहे? 1 नंबर मेहंदी, 1 नंबर, जाम भारी आणि खूप फास्ट काढली। हां, मी पण तेच बोलणार होतो की डिटेलिंग बघा, सर्व मस्त। डिटेलिंग पण खूप छान आहे मेहंदीची। जशी मी डिझाईन सांगितली होती एकदम परफेक्ट तशीच डिझाईन काढलेली आणि खूप छान मेहंदी आहे, खूप आवडली मला। नो कमेंट्स। क्लास पण घेतात मेहंदीचे 15 डेजचा कोर्स असतो। जर तुम्हाला कोणाला क्लास वगैरे लावायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दीपेश शेअर कर। ओके, थँक्यू, धन्यवाद। आणि त्यांचं इंस्टावर ID पण आहे, सोफिया मेहंदी आर्ट। आणि सेजलचा अवतार बघा, मको बघायला अवतार बघा। दिशा नेहमीप्रमाणे उदास बसलेली आहे। काय नाही, बसलोय, हसलोय, हे काय आहे? ॲक्च्युली खूप जास्त गडबड आहे इकडे वड्यांची आणि वडे किती क्वांटिटीमध्ये आहेत बनवत आहेत ते मला पण नाही माहिती। आपण आत्यानं विचारूया किती क्वांटिटीमध्ये वडे बनलेत। आत्या, वडे किती बनलेत? 250 किलोचे। 250 किलोचे वडे बनलेत आणि आता पीठ मळतायत। मग वडे बनवायचे कधी? दुपारी 2ला तवा चढवायचा। ओके, सो दुपारी आपण डायरेक्ट आता भेटणार आहोत वडे तळताना आणि मग आपण बाकीचं पुढचं बघूया। आता पीठ मळून झाले, दुपारी 2 पर्यंत पीठ येईल आणि नंतर मग वडे करायला घ्यायचे। 4 तवे चढवायला लागतील। पण आता मे महिना सुरू आहे, पण अवकाळी पावसामुळे ना थोडीशी गडबड झाली इकडं। आता थंडावा झालाय वातावरणामध्ये, तरी पण पीठ येईल का? हो, येईल। 2-2:30 पर्यंत येईल, 2:30-3 पर्यंत येईल पीठ। चालेल, तर बघूया आपण बाकीच्या जेवढ्या इकडे लेडीज आहेत तेवढं पीठ मळत आहेत त्यांचं पण आपण थोडंसं शूट घेऊया।
मित्रांनो, आपल्या आगरी कोळी लग्नांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वडे करतात. आता नागावमध्ये कोणती पद्धत आहे वड्यांची ती आपण आत्यांना विचारूया. नेसून धुवायचं, तांदूळ गहू दळायचे, तांदूळ धुवायचे ठेवायचे एक दिवस आणि मग गहू आणि तांदूळ सेम घ्यायचे. गहू आणि तांदूळ सेम घेतले मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मग त्याच्यात चण्याची डाळ, उडदाची डाळ, सगळं धना जिरा असं मिक्स करून सगळं ठेवायचं आणि मग नंतर पाणी ठेवून त्याच्यामध्ये पापड खार, परत धना जिरा ही पावडर टाकून, मेथी थोडी पावडर असं करून हे उकळवून घेऊन हे पीठ मिक्स करून मळून ठेवायचं. सकाळी ठेवायचं आणि संध्याकाळी वडे करायचे. तर मग आमच्या भेंडकळ साईडला तर मोस्टली गोड वडे असतात. नागाव साईडला कोणत्या प्रकारचे वडे असतात? नागाव साईडला सहसा करतच नाही वडे, पण आता पद्धत आहे करायची म्हणून करतो. ते गुळाचा पाक करायचा. आमच्याकडे खार वडे आणि तिकडे खारपट्ट्या साईडला गोड वडे. पण आता इथे पद्धत करतात, पण ते पाक करतात, त्याच्यात तीळ टाकतात आणि हाच पीठ घेऊन त्याच्यात मिक्स करतात खार वड्यांचा. ओके, धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर माहिती मला दिलीत आणि आपल्या व्ह्युअर्सला दिलीत. तुमचं नाव सांगा फक्त एकदा. रुपाली पाटील, पण मला इथे पमाताई म्हणून नागावात ओळखतात. गाईज, आता युतिकाताईची मेहंदी काढून झाली आणि तिची मेहंदी आर्टिस्ट पण घरी गेली आहे आणि आमचं इथं फोटो सेशन सुरू आहे. काय गरज? कसं वाटतंय? मस्त मस्त, छान, खूप छान मेहंदी काढली. आणि आता मृण्मयीची मेहंदी काढायची आहे. सो मृण्मयीला आपण दाखवूया. आताच सुरुवात करतोय आम्ही. असं करू बिफोर आणि आफ्टर अशी घे मग माझी. इकडे बघा, सेजलला काय कामाने आल्यापासून नुसती सरत राहिली आहे. आता दीदी आपल्या समोर आणि दीदीचा आज आहे वाढदिवस. हॅपी बर्थडे दीदी. आणि सेजल आल्यापासून सरते. मंडपवाल्यांनी खुर्च्याच नाही आणल्या. चला जेवायला जाऊया. चला जेवायला. जाम भूक लागली. सकाळपासून आम्ही एक वडापाव खाल्लाय, तो पण सेजलने आणलेला. चला चला. जवाला बघताना वाट ग बाया, जवाला बघताना वाट ग. ए सुंदरा, बायानं काय पाहिजे बा? चुकीचं बोललो. सोनियाचे नादन. भूक लागली. एकादशीचा उपवास. गाईत सगळेजण जेवायला बसले तिकडे. जेवायला केलंय वाटाण्याची भाजी, भात, पापड, लोणचा. दाल भात लोणचा कोण नाही कोणचं. आणि सपना आंटीने इकडे आयत्यावर एंट्री मारलेली दिसते आपल्याला. काय नाही मी बोलत. जेवायला आल्यात नुसत्या, काय नाही केला. आणि जेवायला काय माहितीये का? वाटाण्याचा गोलदाना सेजल उरू नको. टना टना सेजल. वर्ष एक दमदार गोली सांग ना. दमदार. सो गाईज, आता मस्त ऊन पडलंय आणि पाऊस पण थांबलेला आहे. संध्याकाळचं आमचं टेन्शन एकदम मिटलंय. 3 दिवस पावसाने फक्त हजेरी नाही लावली पाहिजे. मग आम्ही असे उपकार मानू देवाचे, पावसाचे, वरुण देवाचे उपकार मानू. आणि इकडं आत्या आली बोकडविऱ्यावरनं. काय बोलते? नंतर बोली संध्याकाळी काय बोलायचं त्या. संध्याकाळी आत्या डान्स करणार आहे संगीतच्या दिवशी. एक आमची मेन नलिन आत्या संध्याकाळी डान्सर, सिंगर, टॅलेंटेड व्यक्ती मिसिंग आहे. संध्याकाळी सांगितलं ना, मेहंदी लगा के रखना शाम को. अभी नहीं. आले पण तिने बोलला गाणं. खाना खाते है ना इसलिए. ओके, सगळ्यांनी परफॉर्म करायचं ना थोडं थोडं संध्याकाळी. दीदी पण नाचणार कारण दीदीचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे.
हो थांबणारच आहे. आता सगळ्यात अगोदर दिशाने आपल्याला आणलेली आहे पत्रावली. भात दे भात. सिंगल आहे सिंगल. या 2 पत्रावल्या दिल्या. 2 पत्रावल्या देतात बघा, नुकसान करतात. सेजल ओके अजून टाक थोडासा बस. आता आली आपल्याला वाटाण्याची भाजी. ओके अजून थोडीशी द्या. वाटाणे द्या वाटाणे. थोडासा द्या जास्त नको. तर वरण बस. दिशा पापड आणजा आपल्याला. हा मस्तपैकी. गाईस झोप आली मला. कलिंगड खायला सगळीजण आम्ही खातो. रात्री 3:30 पावणे 4ला झोपलोय म्हणून सकाळी 7 वाजता उठलोय. आणि यशने बऱ्याच दिवसानंतर इकडे एंट्री मारली आहे. कसं वाटतंय यश? मस्त मस्त एकदम. हे सांगत होता कसाच बराच ना, बऱ्याच दिवसांनी दिसलास. विषय कसा चेंज करायचा बरोबर माहिती आहे याला. डान्स नाही करणार आहे. आज आलाय तो काय का फायदा झालाय. नुसता डान्स नाही करणार तर काय. डान्स शिकून आलाय. शिकवून चल पटकन मला आता. दीपक वर्म्याचा रे वर्म्याचा गुलाबी फेटा. दीपक वर्म्याचा रे वर्म्याचा गुलाबी फेटा. त्याला कशाचा रे कशाचा नाही तोटा. त्याला कशाचा रे कशाचा नाही तोटा. पैसा रुकानी रे रुकानी मन हाय मोठा. पैसा रुक्यानी रे रुक्यानी मेन हाय मोठा. त्याला बहिण्यांचा रे बहिण्यांचा नाही तोटा. त्याला बहिण्यांचा रे बहिण्यांचा नाही तोटा. दीपक वर्म्याचा रे वर्म्याचा गुलाबी फेटा. त्याला मेवण्यांचा रे मेवण्यांचा नाही तोटा. त्याला मेवण्यांचा रे मेवण्यांचा नाही तोटा. आता मी एकच नंबर खतरनाक. माहोल माहोल 1 नंबर आत्ताने बोलला. तिकडे पण बोलील. सो यस आता मृण्मयीची मेहंदी सुद्धा झालेली आहे. अच्छा मागची आहे. विठ्ठल आणि रखुमाई काढली आहे. कारण आज एकादशी आहे, मोहिनी एकादशी. आणि मी मोहिनी एकादशीला जन्माला आलते. तर मग म्हणजे आज तिथीनुसार मृण्मयीचा वाढदिवस आहे. सो हॅपी बर्थडे मृण्मयी. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. केक आणा केक कंजूस लोकांनो. 4 शब्द बोलायला माहित दे. तो अर्धा राहिलेला उरले सुरलेला. साल के दिन हो 50,000. बोकडविऱ्यावरून खास आम्ही मेहंदी आर्टिस्ट बोलवलेत नागाव मध्ये. हा एकदम ह्याच्यात. आता युतिकाताई वडे काढते आणि पहिला वडा नवरीचा. चला टाळ्या वाजवा. कोणीच ना टाळ्या वाजवत. इग्नोर मारला. तवा झाला शीतलू तेल झाला नितलू. तवया हातू देवाई फिरविला. तवया हातू देवाई फिरविला. गाईचं देवाल गोसाठी
दिशा आता ताईला मेहंदी काढतो इथं, प्राची ताईला.